नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण संदर्भात ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या पूर्ण कराव्या यासाठी अंतरवली सराटी येथे शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आणि तिचा शेवट अगदी 3 अंकी नाटकाप्रमाणे एकाच दिवशी म्हणजे मध्यरात्री 1 वाजता संपला. अंक पहिला, पडदा उघडला. रंगमंचावर आपल्याला दिसत आहे मनोज जरांगे बाजावर उपोषणाला बसलेले आहेत. भर उन्हात उपोषण सुरू असल्याने त्यांना दुपारी उलट्यांचा त्रास होऊ लागला. अंक दुसरा, रंगमंचावर 2 पात्रांचा प्रवेश. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सोबत प्रसाद लाड. राधाकृष्ण विखे पाटील यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा. सरकारचा मसुदा जरांगेंना देऊन सरकार मागण्यांच्या बाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. जरांगेंनी तो मसुदा अमान्य असल्याचे आणि तो अभ्यासकांना दाखवून निर्णय घेऊ असे कळविले. दोन्ही पात्रांची एक्झिट. मग राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांची अंतरवलीमधील सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरी प्रदीर्घ चर्चा म्हणजे थोडक्यात आराम. अंक तिसरा, रंगमंचावर 2 पात्रांचा पुन्हा प्रवेश. रंगमंचावर राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे पुन्हा मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करतात आणि मग मध्यरात्री 1 वाजता सरकारच्या आश्वासनांवर समाधानी असल्याचे जाहीर करीत तोडगा निघाल्याची घोषणा. लिंबू सरबत पिऊन उपोषण संपल्याचे जाहीर आणि मोजक्या टाळ्यांच्या आवाजात रंगमंचावर हळूहळू अंधार होत जातो आणि पडदा पडतो. आता याला नाटक म्हणावे नाहीतर काय म्हणावे, कारण जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली तसतशी नवनवीन खेळी सुरू झाली. या आधीच्या उपोषण नाटक भाग 1 ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि त्याचा निवडणुकीमध्ये झालेला फायदा पाहून निर्मात्याने याही वेळेस त्याच नाटकाचा भाग 2 काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला जो काही अत्यल्प प्रतिसाद मिळाला ते पाहून हे नाटक अगदी एकाच दिवसात गुंडाळून टाकण्याचे ठरवले. कारण मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद मॅनेजरने निर्मात्याला अंक 2 मध्ये अंतरवलीमधील सरपंचाच्या घरी प्रदीर्घ चर्चेचे नाटक करीत असल्याचे दाखवत फोन करून कळवले असणार आणि व्यवहारी निर्मात्याने फायदा होत नाही हे पाहून नाटक गुंडाळण्याचा आदेश दिला असणार. यावरून हे नक्की सिद्ध होत आहे की समाजाशी कोणाला काहीही घेणे देणं नाही, फक्त नाटक चालले पाहिजे. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.